हवेशीर आहे आपली बाल्कनी, तुम्ही बघू शकता समोर काहीच नाहीये। सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम, जिथे जिथे आम्ही फिरून आलो ते सगळे फ्रिज मॅग्नेट्स आहे। रात्रीचा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता। नमस्कार, माझं नाव प्रेरणा लके अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। खूप दिवसांनी मी ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे परत एकदा, आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमेंट केलं होतं की लवकरच तुमच्यासाठी आपला कर्जतचा हाऊस टूरचा ब्लॉग घेऊन येणार आहोत। तर येस, आज तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येते। आता आपण आहोत आपल्या कर्जतमध्ये, आपल्या या घरात आल्यानंतर इथे आपला प्रशस्त असा लिव्हिंग एरिया, या साईडला आहे पाहुण्यांना बसायला सिटिंग स्पेस, आणि स्पेसिफिकली हा सोफा आम्ही खूप छान बनवून घेतलेला आहे। याला झटपट सोफा असं सुद्धा म्हटलं जातं, आणि हा सोफा आम्ही 4,500 मध्ये बनवून घेतलेला आहे। ऍक्च्युली हा सोफा आम्ही बल्क क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत बनवून, सो त्याच्यामुळे आम्हाला हा 4,500 पडला। जर तुम्ही ऑनलाईन बघायला गेलात तर एक 10,000 पर्यंत तुम्हाला हा झटपट सोफा मिळतो विथ सेम मटेरियल। हा सोफा आम्ही उल्हासनगरवरून बनवून घेतलाय। तुम्हाला जर याचे डिटेल्स हवे असतील तर मला नक्की कमेंट करा। सो बॅक टू आपला लिव्हिंग एरिया, इकडे आहे आपली सिटिंग स्पेस, आणि या सिटिंग स्पेसचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा झटपट सोफा ओपन होतो पूर्ण, आणि याचं रूपांतर बेडमध्ये होतं। सो याच्यावर आमचे कधी कधी मित्र मैत्रिणी येतात, कधी माझी बहीण येते, कधी प्रगत बरोबर एखादा त्याचा मित्र असतो जो सोबत वगैरे जातो त्याच्यावर ड्राईव्ह करायला वगैरे। सो ते जर आले, त्यांना इकडे आराम करायचा असेल तर हा सोफा बेस्ट आहे त्याच्यासाठी, कारण आपला आहे 1 BHK, एक बेडरूम, किचन आणि लिव्हिंग एरिया। सो आई पप्पा पण जेव्हा कधी येतात तर ते असतात बेडरूम मध्ये, त्यांना आम्ही बेडरूम मध्ये बेडवर आराम करायला देतो। सो मग मी आणि प्रगत आम्ही इकडे बाहेर शिफ्ट होतो। बेस्ट आहे हा सोफा, झटपट सोफा, आणि आम्हाला या घरामध्ये ना खूप मिनिमल गोष्टी ठेवायच्या होत्या। आणि जर तुम्ही प्रगत लोके टॉक्स हे जर चॅनल फॉलो करत असाल तर तुम्हाला कळलंच असेल की प्रगत लोके टॉक्स मधले बरेचसे व्हिडिओज हे इथे शूट झालेले आहेत या सोफ्यावर बसून। तो आता पुढे वळूया ते प्रगतच्या वर्किंग स्पेस कडे। ही आहे प्रगतची वर्किंग स्पेस। सो प्रगत इकडे मस्त त्याच्या लॅपटॉपवर त्याची कामं करत असतो, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघत असतो, बरीचशी त्याची एडिटिंग आणि बाकी सगळी कामं चालू असतात या टेबलवर बसून। आणि हे टेबल आपल्या ऑफिसमध्ये होतं दहिसरला, तो तेच आम्ही इकडे शिफ्ट केलं, नवीन इथे काही घेतलं नाही। असं मस्त हे टेबल आहे प्रशस्त, आणि हे टेबल स्पेसिफिकली पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी हे बनवून घेतलेलं आहे। सो त्याच्यामुळे मस्त मजबूत असं टेबल आहे। मी आणि प्रगतने जेव्हा हा फ्लॅट रेंट करायचा विचार केला तेव्हा आम्हाला सगळ्यातली गोष्ट आवडली ती म्हणजे आपली ही बाल्कनी, कारण प्रशस्त अशी बाल्कनी आहे आणि मुंबईमध्ये फार कठीण आहे बाल्कनी मिळणं। सो कुठेतरी कर्जतला आल्यावर खरंच खूप मस्त रिलॅक्स वाटतं। हां, कर्जतचे 2 महिने म्हणाल तर खूप प्रचंड उन्हाळा असतो, पण बाकी वेळेला मस्त गारवा असतो। समोरच आमच्या इथून डोंगर दिसतात, सो छान वाटतं। पावसाळ्यात तर तिथे मस्त असे वॉटरफॉल असतात। ही आहे आमची प्रशस्त अशी बाल्कनी। इकडे आम्ही छान टेबल ठेवलेले आहेत, आणि फॅन ठेवण्याचं कारण हेच, कारण कधी कधी प्रगत त्याचे काही स्क्रिप्टिंग असतील, लिखाण असेल तर तो इथे बसतो, बाहेर छान हवेवर बसतो आणि तो इकडे लिखाण वगैरे करतो, किंवा मी आर्ट रील वगैरे इकडे बरेच वेळा बाहेर शूट करते। सो ते असतं। आणि इकडे आपण ग्रिलला पूर्ण अशी छान जाळी लावून घेतलेली आहे, कबुतरांपासून बेसिकली प्रोटेक्शन, कारण आमच्या ॲब्सेन्समध्ये कबूतर इकडे येऊन खूप खराब करतात बाल्कनी। सो त्याच्यासाठी ही एक छान नायलॉनची ट्रान्सपरंट अशी आम्ही जाळी लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर थोडीशी बाल्कनी मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इकडे हे मनी प्लांट्सच्या वेली आहेत। सो या खोट्या वेली आहेत खरं तर, पण दिसायला असं छान दिसतात, सो म्हणून एका साईडला छान अशा सोडलेल्या आहेत वेली। त्याच्यानंतर इकडे लाईट्स आहेत, संध्याकाळचा ॲम्बियन्स तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे। आणि इकडे आहे आपली एक वॉल, ज्या वॉलवर 2 असे मी हँगर्स हँग केलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये हे खोटे प्लांट्स ठेवलेले आहेत। इकडे खरे प्लांट्स ठेवू नाही शकत, कारण आम्ही इकडे कंटिन्यूस राहत नाही आणि फ्रिक्वेंटली येत सुद्धा नाही, सो त्याच्यामुळे खरे प्लांट्स इकडे ठेवू नाही शकत। तरीसुद्धा आम्ही इकडे हे घर रेंट आउट करायच्या आधीपासून हे एक बाटलीमध्ये झाड आलेलं होतं, आणि आम्ही ते तसंच ठेवलेलं आहे। आम्ही त्याला काहीच चेंज नाही केलं आहे, फक्त कधीतरी मध्ये मध्ये आम्ही फक्त याच्यामध्ये पाणी ॲड करतो। हे ॲज इट इज आहे तसंच आहे। आणि ही एक मी डेकोरेट केलेली होती बॉटल। सो ही लाईट लागते आता, हे बघा दिसली तुम्हाला लाईट, थोडंसं लूज कनेक्शन आहे, पण रात्रीची खूप छान दिसते। सो ते ठेवलेलं आहे, आणि मस्त हवेशीर आहे आपली बाल्कनी। तुम्ही बघू शकता समोर काहीच नाही आहे, लांबवर दिसते ती आहे आपली उल्हास नदी। तिकडे आहे आपला विठ्ठलाचा मोठा असा पुतळा, आणि जर तुम्हाला
माहिती नाही कितपत दिसेल, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आपले श्रीराम, त्यांचा पण इकडे छान मोठा असा स्टॅच्यू आहे जो आपल्या बाल्कनीमधून दिसतो. खाली एक छोटंसं छानसं मंदिर देखील आहे आणि समोर आहे आपली सह्याद्री. पूर्ण पावसाळ्यामध्ये मस्त छान छान वॉटरफॉल्स असतात, पूर्ण ग्रीनरी असते. सो बघायला खरंच खूप मजा येते. ही होती आपली प्रशस्त अशी बाल्कनी. आणि परत एकदा आपण आता घरात जाऊया. घरामध्ये जर तुम्ही हे टेबल बघाल तर तुम्ही येस, हे टेबल छोटं माझं असं म्हणू शकता, कारण इकडे मी आर्ट केलेल्या बऱ्याचशा अशा गोष्टी या टेबलवर ठेवते. सो इकडे तुम्ही बघताय ते हे लिपन आर्ट आहे. हे मी कर्जतच्याच घरामध्ये बनवलेलं होतं. सो हे लिपन आर्ट मी इथेच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी एक सनसेटचं छोटंसं छान पेंटिंग केलेलं आहे. सो ते आहे. आणि रिसेंटली जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे कळलं असेल, मी ही बॉटल छान अशी पेंट केली. प्लेन बॉटल होती. आणि त्याच्यानंतर इकडे आहे एक सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम. पण ही फ्रेम आम्हाला आमच्या सबस्क्रायबर्सने दिली होती, जे मोन गावचे आहेत आणि जे मिडबावला आले होते. आणि त्यांनी आम्हाला ही गिफ्ट केली होती आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. मिडबावला असे बरेचसे आम्हाला सबस्क्रायबर्स, आपली फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली आपल्याला भेटायला येते आणि त्यांना आपले व्हिडिओज आवडतात. आणि त्याच्याशिवाय इकडे आहेत आपले प्लांटर्स. हे फेक प्लांट्स आहेत, पण मला हे प्रचंड आवडतात कारण हे दिसायला अगदी रिअल दिसतात. आणि याच्यामध्ये मी छान असे पेबल्स टाकलेले आहेत, छोटे कलरफुल. तुम्हाला हे एक दाखवायचं राहिलं. हे मला खूप आवडतं. ॲक्च्युली मी हे विकत घेतलं होतं. आपल्या बोरिवलीला एक एक्झिबिशन लागलेलं होतं, जिथे वेगवेगळ्या राज्यातून आपापली कला घेऊन लोक आलेली होती. सो तिकडे हे मला आवडलेलं होतं. मला वाटतं हे हरियाणा त्या साईडचा कुठला तरी एक स्टॉल होता, मला फारसं काही नीट आठवत नाहीये, पण त्या स्टॉलवरून मी हे घेतलं होतं. आणि याचं मटेरियलही तितकंच खूप सुरेख आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण ज्यूटवर विणलेलं आहे सगळं. खूप असं मस्त आहे. सो आपण जाऊया ते आपल्या किचनकडे. हे आहे आमचं किचन. छान असं किचन आहे. इकडे आपली शेगडी आहे, त्याच्यानंतर स्टँड, आणि इकडे मी किचन टिश्यू पेपरचा एक रोल लावलेला आहे. त्याच्यानंतर इथे टॉवल्स वगैरे आहे. इकडे आपला वॉटर प्युरिफायर आहे. आणि हे स्टँड तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही मला फॉलो करताय तर. हे स्टँड आपण ॲमेझॉनवरून बाय केलेलं होतं. मल्टीपर्पज स्टँड आहे. खरंच खूप छान आहे कारण याच्यावर तुमचे सगळे इलेक्ट्रॉनिक गोष्टी राहून जातात. जसं की इकडे मी मायक्रोवेव्ह ठेवलेलं आहे, एअर फ्रायर आहे आपला, त्याच्यानंतर मिक्सर आहे. इकडे आपले ग्लासेस वगैरे आहेत. त्यानंतर इकडे आहे आमचा फ्रीज. आणि या फ्रीजवर तुम्हाला सगळे दिसत आहेत ते आपले फ्रीज मॅग्नेट्स. जिथे जिथे आम्ही फिरून आलो ते सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहे. इथे आपला आहे छोटासा असा देवारा, जिथे स्वामी आहेत आपल्या घरामध्ये. आणि आम्ही जेव्हा हे घर रेंट आउट केलं ना, तेव्हा ऑलरेडी सेमी फर्निश्ड असं घर होतं, म्हणजे ऑलरेडी या किचन ट्रॉलीज वगैरे लावलेल्या आहेत. सो इकडे माझे बेसिक मसाल्याचा डब्बा, चहा पावडर आणि साखर, मीठ वगैरे ते सगळं आहे. त्यानंतर इकडे प्लेट्स, बाकी भांडी वगैरे ते सगळं. आणि या किचनला सुंदर अशी बाल्कनी देखील आहे. आणि त्या बाल्कनीमध्ये आम्ही ठेवली आहे तिकडे वॉशिंग मशीन. सगळ्यांच्या वॉशिंग मशीन्स बाल्कनीमध्येच आहेत, जेवढं मी सोसायटीमध्ये नोटीस केलं तेवढं. आणि आता येऊया ते आपल्या बेडरूमकडे. हा आहे आपला 1 BHKचा बेडरूम. मस्त प्रशस्त असा बेडरूम आहे. हा 6x6चा आपला बेड आहे. आणि हा पण आपण उल्हासनगरवरून बाय केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे साईडला टेबल्स बघू शकता, साईड टेबल्स, रात्री झोपताना मोबाईल्स वगैरे ठेवायला. त्यानंतर इथे आहे ते आपलं कबट. हे सुद्धा आम्ही उल्हासनगरवरून घेतलेलं आहे. इकडे आमची बरीचशी स्पेस अशी उरते. सो इकडे आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करून येतो तेव्हा आमच्या इथे सूटकेट्स असतात. आणि त्याच्याबरोबर इकडे बाजूला आहे हे प्रगतचे लाईट्स आहेत, जे त्याला शूटसाठी लागतात. आणि मी मगाशी तुम्हाला जे वेगवेगळे आर्ट्स दाखवत होते, सो त्याच्यातलंच एक हे टेक्स्चर आर्ट आहे. सो बघू शकता. कर्जतला आल्यावरच मला बराचसा असा वेळ मिळतो आर्ट करायला, पेंटिंग्स करायला, कारण मोस्ट ऑफ टाईम माझं जे काही पेंटिंग्सचे मटेरियल्स आहेत तो सगळं इथेच असतं, कर्जतच्याच फ्लॅटवर असतं. सो ही आपली वॉल मस्त. तिकडे माझा आणि प्रगतचा फेवरेट फोटो आम्ही लावलेला आहे, छान फ्रेम. आणि आपल्या या बेडरूमला सुद्धा छान अशी बाल्कनी आहे. या बाल्कनीचा आम्ही मोस्टली वापर हा कपडे वाळत घालण्यासाठीच करतो, कारण इकडे आपलं नेहमी स्टँड असतं बाहेर, एका साईडला स्टँड असतं. आणि त्याच्याशिवाय हल्ली काही दिवस आपल्याकडे चिमणराव येत आहेत,
चिमणीताई आणि चिमणराव हे दोघंही येत आहेत. सो त्यांच्यासाठी मी तांदूळ आणि पाणी हे दोन्ही ठेवून दिलेलं आहे. आणि आता मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि आपला रात्रीचा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता. मस्त अशा सूथिंग लाईट्स, शांत. जर तुम्हाला सह्याद्री कडा दिसत असेल तर समोर बघू शकता. मस्त तिथे असं सूर्यास्त झालेला आहे डोंगरांच्या मागे आणि भारी वाटतं इकडे. बाल्कनीचा इव्हनिंग ॲम्बियन्स आणि आपल्या कर्जतच्या घराची होम टूर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.